बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यामधून महत्त्वाची। महाराष्ट्रातल्या शैक्षणिक धोरणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। निर्णयाचा जी.आर. सरकारने काढला आणि त्यावरून जोरदार टीका सुद्धा सुरू झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारच्या या नव्या जी.आर. वरून जोरदार आसूड ओढलेत। पहिलीपासून हिंदी भाषेचा अट्टहास का? इतर राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवली जाते का? इतर भाषांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते का? गुजरातमध्ये पहिली भाषा गुजराती, गणित आणि इंग्रजी शिकवली जातं। गुजरातमध्ये जर हिंदी भाषा शिकवली जात नाही मग इकडे हिंदी भाषा कशासाठी, असे सवाल राज ठाकरेंनी केले। तर दुसरीकडे ज्या शाळा सरकारच्या छुप्या हेतूला मदत करेल त्या शाळांना राज ठाकरेंनी इशारा दिलाय। मनसे सर्व शाळांना पत्र लिहून हिंदी भाषेचा पर्याय म्हणून विचार करू नका अशी तंबी देणार आहे। त्यामुळे हिंदीवरून आता सरकार आणि मनसे आमने सामने आली आहे। केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टी घ्यावा, तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून। मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत त्याच्या पलीकडे, म्हणजे कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे। त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी। आहेत माझ्याकडे नाव आहेत आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत असेल, आव्हान म्हणून घ्यावं। पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच, परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। एवढंच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती। यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणतायत की हिंदी ही सक्तीची नाहीये, तो पर्यायी। कसला पर्याय? नकोच आहे ना। कसला पर्याय? जो 6वी पासून आहे ना, मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला। या आजच ठेचायला पाहिजे। गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, गांधीनगर, एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? मग माझे हेच प्रश्न आहेत ना। प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी? की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये। एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे।